जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांसाठी यावेळची निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे। 2019 मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी त्यांना मिळालेली आहे। पण यावेळी रावसाहेब दानवे आणि मराठा फॅक्टर खोतकरांच्या विरोधात असल्यामुळे जालन्याचा सामना अवघड आहे। त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खोतकरांच्या विजयी रथाचा सारथी होण्याची जबाबदारी रावसाहेब दानवे यांच्या खांद्यावर टाकलेली आहे। जालन्याच्या रणांगणात अर्जुन खोतकरांचा अर्जुन होतो की अभिमन्यू हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अर्जुनाची बाजी श्रीकृष्ण दाजी। लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे पराभूत झाले। हा पराभव रावसाहेब दानवेंच्या जिव्हारी लागला। दानवेंच्या पराभवामागे मराठा फॅक्टर असल्याचं सांगण्यात येत असलं तरी शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार यांनी विरोधात काम केल्याचा दानवे समर्थकांचा आरोप होता। लोकसभेचं उट्ट दानवे विधानसभेला काढणार असल्याचं सांगण्यात येत होतं। जालन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होण्याआधी खोतकरांनी भोकरदनमध्ये दानवेंचं घर गाठून त्यांची भेट घेतली। दानवेंचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचं सांगत आमच्यातली कटुता मिटल्याचं म्हटलं। मी स्वतः माननीय रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे। ज्या काही जुन्या गोष्टी कळत नकळत कोणाकोणी घडल्या असतील त्या सर्व पोटात घालून घ्यायचं ठरवलं आणि पुन्हा एकदा नव्याने हे दोन परिवार दोन पक्ष आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी एक नवीन संकल्प करायचं ठरवलं आणि तो आशीर्वाद मला दादांनी या ठिकाणी दिलेला आहे। रावसाहेब दानवेंनी तर आमच्यात कोणतेच वाद नसल्याचं सांगून टाकलं। मला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचंच काम करावं लागणार आहे। मी कुठल्याही प्रकारचं या युतीच्या विरोधात माझं वर्तन असणार नाही। त्यामुळं अर्जुनराव आज या ठिकाणी आले। त्यांनी मला विनंती केली तर म्हणजे माझ्या कामाच्या व्यापामुळे मी सोलापूरला जाऊन आलो, मी नगर जिल्ह्यात जाऊन आलो, मी परभणी जिल्ह्यात जाऊन आलो, लातूरला गेलो, धाराशिवला गेलो, हिंगोलीला गेलो। या व्यापामुळं मी अजून जालन्यात गेलो नाही। त्यांची विनंती किंवा माझ्या प्रचारात तुम्ही सहभागी झाले पाहिजे। त्यांनी विनंती नसती केली तर मी सहभागी झालो असतो। जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तर कळसच चढवला। जालन्यातील अर्जुनाचा रथ विधिमंडळापर्यंत नेण्यासाठी श्रीकृष्णाची जबाबदारी रावसाहेब दानवेंनी पार पाडावी अशी गळच मुख्यमंत्र्यांनी घातली। पण सांगितलं रावसाहेब दानवे, अरविंद चव्हाण आणि इतर आपले मान्यवर हे कृष्णाच्या रूपाने आहे। अर्जुनाचा रथ या ठिकाणी विधान भवनापर्यंत पोहोचला पाहिजे ही आता जबाबदारी आपली आहे। जालन्यातील जनता श्रीकृष्ण असून तेच माझा विजयी रथ मुंबईला नेणार असल्याचा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी केला। हे बघा, माझ्या रथाला जनता श्रीकृष्ण म्हणून ओळखत आहे, म्हणून माझ्या रथाला 100% यश आहे। रावसाहेब दानवेंना श्रीकृष्णाची उपमा देऊन खोतकरांच्या विजयाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर मुख्यमंत्र्यांनी टाकली आहे। पण रावसाहेब दानवे निवडणुकीत कोणती भूमिका घेतात हे अजूनही गुलदस्त्यात आहे। त्यामुळे शिवसेनेच्या अर्जुनाचा अभिमन्यू तर होणार नाही ना, अशी चर्चा जालनाकरांमध्ये आहे। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।